जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा अंकगणित आपण सिरीज चालू केलेलं आहे ते ही ट्रिक्सनुसार 10 सेकंदामध्ये उत्तर निघालं पाहिजे. आता बघा 99,999, 9,999, 99,999 अशा जर संख्यांची सिरीज दिलेली असेल आणि कोणत्याही संख्येला जर गुणायचं असेल तर प्रत्यक्ष गुणाकार न करता वजाबाकी करून आपण उत्तर काढणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष गुणाकार करायचं नाही, वजाबाकी करायचं आणि डायरेक्ट उत्तर काढायचं आहे. चला तर अशा टाईपचे प्रश्न आपण काही सेकंदामध्ये म्हणजे 10 सेकंदात आपण हे सोडवणार आहोत. आता बघा हा पहिला प्रश्न आहे. 9,999 गुणाकारामध्ये 1,134 हा प्रश्न विचारला गेलेला आहे अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला. हा सोडवायचं कसं बघा, पहिल्यांदा हे लिहून घ्यायचं आपल्याला 1134. 1134 मधून एक मायनस करायचं. मी इथं करण्यापेक्षा डायरेक्ट आपण एक मायनस करूनच लिहूयात. याच्यातून एक मायनस करायचं म्हणजे आले किती 1133 आणि हे आहे तसे 99,99 लिहून घ्यायचं. बघा 1133 99,99 आपण इथे लिहून घेतलं तर याच्यातून आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे 1133 आहे हे आपल्याला याच्यातून मायनस करायचं आहे. तर डायरेक्ट उत्तर येईल आपलं इथं बघा 9 मधून 3 गेले 6, 6 हे किती 8, 8 हे 33, 11. किती सेकंद लागेल आपल्याला हे सोडवण्यासाठी? मग 1133 88 66 हे ऑप्शन आपल्याला कुठे दिसते तर पहिल्या नंबरला. बघा हे 10 सेकंदामध्ये आपल्याला निघून जाते उत्तर. कोणतंही तर 99 असू द्या 9 असू द्या काही असू द्या याच सेम टेक्निकनुसार आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. तर पहिलं गणित आपण इथं सोडवलं तर लगेच घेऊया दुसरा. हे बघा तुम्ही ट्राय करत जायचंय 5 सेकंदामध्ये उत्तर तुम्ही काढलं पाहिजे त्या पद्धतीनं. तर बघा याच्यातून आपल्याला काय करायचं आहे एक मायनस करायचं आहे. एक मायनस केल्यानंतर येणार आहे किती 72 518 आणि तिथं किती 9 आहे 4 9 1 2 3 4 हे लिहून घेतलं तुम्ही या पद्धतीनं. ऑप्शन नुसार ही जाऊ शकताय. ऑप्शन इथं कुठलं दिसतंय बघा आपल्याला याच्यामध्ये तर पहिलं ऑप्शन आपल्याला दिसतंय हाच याचा काय असणार आहे उत्तर असणार आहे. मग कन्फर्म उत्तर काढण्यासाठी याच्यातून परत आपण काय करूयात हे 72 518 हे आपण मायनस करून घेऊयात. जे आपण हे आलेलं जे आहे ना तेच आपण याच्यातून मायनस करून घेऊयात. तर बघा 9 मधून 8 1 8 4 इथं 7 1 1 5 2 आणि हे 7. मग हेच आपल्याला या पद्धतीने दिसतात की 72 51 17 481 या पद्धतीने हे उत्तर आलं आपलं त्याचंही याच ट्रिकनुसार. तर हाही प्रश्न 2024 अलीकडे पडलेले हे प्रश्न आपण इथं घेऊन आलेलो. चला तिसरा प्रश्न बघा काय आहे. याच्यातून हे दिसल्या आपल्याला याच्यातून एक मायनस करायचं आहे 733 आणि हे 999 इथं लिहायचं आहे. ह्याच्यातून 733 एकदा मायनस करायचं तर डायरेक्ट उत्तर येईल इथं आपलं 733 266 हे डायरेक्ट उत्तर आपल्याला इथं दिसून येईल. 733 200 किती आहे 266 733 266 हे पहिलं ऑप्शन आपल्याला इथं दिसून येईल. सेकंद 5 ते 10 सेकंदापर्यंत आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. इथं बघा आता 1177 गुणाकारामध्ये 99 दिलेलं आहे तर ह्यालाही आपण डायरेक्ट त्याच पद्धतीने सोडवायचं. याच्यातून एक मायनस करायचं तर आलं हे किती 1176 आणि हे 99 आहे ते 99 आपण इथं लिहून घ्यायचं. याच्यातून मायनस करायचं आपल्याला किती 1176 आपल्याला काय करायचं आहे याच्यातून मायनस करायचं आहे. डायरेक्ट उत्तर जो येणार आहे ते डायरेक्ट उत्तर मिळून जाईल आपल्याला. 9 मधून 6 आहे 3 हे राहिले किती 2 5 6 1 1. आता 11 65 23 हे कुठं दिसतंय आपल्याला तो डायरेक्ट याचं उत्तर असेल. 11 65 23 हे डायरेक्ट याचं उत्तर असेल. काही सेकंद लागतं आपल्याला. सेम अशाच टाईपचे प्रश्न आपण इथं सगळे पडलेले घेऊन आलेलो आहोत. इथं बघा डायरेक्ट याच्यातून एक मायनस करायचं तर 8200 इथं येणार आणि त्यानंतर 9999 हे 4 9 लिहून टाकायचे. त्यानंतर हे डायरेक्ट 8200 हे एकदा मायनस करून टाका डायरेक्ट उत्तर येईल आपलं इथं. 9 मधून 0 गेले आता हे 7 आणि डायरेक्ट इथं 1 0 0 2 आणि 8. 8200 1799 कुठे दिसतंय बघायचं आपल्याला. 8200 1799 हे डायरेक्ट आपल्याला उत्तर असेल इथं. 8200 17 8200
82001799 82001799 हे डायरेक्ट इथं उत्तर असेल. बघा भरपूर गणित या टाईपचे विचारले गेलेले आहेत. 2024, 21, 23 अलीकडे भरपूर प्रश्न अशा पद्धतीने आहेत. वेळ न घालवता या ट्रिक्सचा तुम्ही वापर इथं करू शकताय. बघा इथं सांगितल्या पद्धतीने एक मायनस करायचं आपल्याला, तर झालं किती? हे 509. 509 मधून हे जर बघितलं तरी आपण हे दोन ऑप्शन डिलीट करू शकतो इथं. तरी बघा 509 आणि आहे तसं 99 आपण इथं लिहून घेतलं. आता याच्यातून एकदा 509 आपण जर मायनस केलं, डायरेक्ट उत्तर येणार आहे आपल्या इथं याच्यामध्ये. तर बघा 9 मधून 9 गेलं 0, 9 मधून 0 हे 9, 4 9 0 5 50 94 90 50 94 90 आपल्याला चौथा ऑप्शन दिसतं इथं. हा डायरेक्ट याचा काय असेल? उत्तर असेल. किती वेळ लागतो मला सांगा? 5 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतोय. चला तर बघा, ट्राय करा तुम्ही. 131 गुणाकारामध्ये 999 दिलेलं आहे. कोणतीही संख्या कशाही पद्धतीने आपल्याला देऊ द्यात, पण उत्तर आपण काढलं पाहिजे. बघा एक मायनस करा याच्यातून, आलं किती? 130. आहे तसं 9999 हे लिहून घ्यायचे. प्रत्यक्ष गुणाकार न करता वजाबाकी आपल्याला करायचंय. तर 130 आपण एकदा वजा करून घेऊयात, डायरेक्ट उत्तर येईल. हे राहिलं 9, 9 मधून 3 गेले, हे झाले 6, 8 9 0 3 1309 869 कुठे दिसतंय बघा? 1309 869 पहिला ऑप्शन आपल्याला दिसतोय. हा डायरेक्ट याचा काय असेल? उत्तर असेल. अशा पद्धतीनं हाय पालघर जिल्हा पोलीस भरती चालकला पडलेला 2023 चा प्रश्न आहे. 23, 24, 21 ला पडलेले प्रश्न आहेत. अलीकडे पडलेले विचारलेले हे प्रश्न आहेत. अशा पद्धतीने काढू शकता. आता 999 गुणाकारामध्ये 385 आपल्याला विचारलेले आहेत. याच्यातून आपण एक मायनस केलं तर आलं किती? हे 384 आणि हे 999 इथे लिहून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीनं. आणि याच्यातूनच 384 हे आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. तर बघा इथं 9 मधून 4 गेलं, 5 राहिले, 1 6 4 8 आणि हे 3. तर हा ऑप्शन आपल्याला कुठं दिसतो ते बघायचं. 38 46 15 38 46 15 38 46 15 हा दुसरा ऑप्शन आपल्याला दिसतोय. या पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. तर असे गणित जे विचारले गेलेले आहेत सर्व 2014 पासून 24 पर्यंत जे पडलेले प्रश्न आहेत ते आपण या टाईप मध्ये घेऊन आलेलो होतो. अतिशय भन्नाट ट्रिक आहे. या ट्रिकचा वापर करून तुम्ही हे गणित सोडवू शकताय. काही सेकंदापर्यंत उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. धन्यवाद. दुसरं टाईप आपण लगेच घेऊन येऊयात याच्या पुढचं.